जळगावच्या धरणगावातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। आमदार चषकाचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत असताना एका ट्रॅक्टर चालकाने थेट खेळपट्टीवर नांगर चालवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। धरणगाव येथील क्रीडा मैदानावर जळगाव ग्रामीण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। अंतिम सामना सुरू असताना आणि अनेक राजकीय सामाजिक दिग्गज मैदानावर उपस्थित असताना एका व्यक्तीने अचानक ट्रॅक्टरसह मैदानात प्रवेश केला। कुणाला काही समजण्याच्या आतच या चालकाने थेट खेळपट्टीवर नांगर फिरवला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। खेळपट्टीचे पूर्णतः नुकसान झाल्यामुळे अखेर हा अंतिम सामना रद्द करावा लागला। प्राथमिक माहितीनुसार राजकीय वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे। या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। विशेष म्हणजे एवढा मोठा प्रकार घडूनही यासंदर्भात अद्याप धरणगाव पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती। राजकीय दिग्गज उपस्थित असताना अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी हरिहर पाटील यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणाले हरिहर पाटील। जळगाव ग्रामीण आमदार चषक या नावाने क्रिकेटची एक अंतिम निर्णायक स्पर्धा होती। त्या ठिकाणी पिच स्पर्धेच्याच वेळी एका ट्रॅक्टर धारकाने तिथे मध्ये ट्रॅक्टर घालून त्या सगळ्या पिचवर नांगरटीसारखं नांगरलं आणि पिचचा खराबा केला। यामागचं कारण असं समजलं की कुणातरी मोठ्या पदाधिकाऱ्याला वाटलं की मला इथं आमंत्रित केलेलं नाही, आम्हाला आमंत्रित केलं नाही। त्याचा त्याच्या चाहत्यांना आणि त्यांना राग येऊन कार्यकर्त्यांना कोणीतरी हे ट्रॅक्टर घालून सगळ्या पिचचा खराबा केला। परंतु यामुळे क्रीडा स्पर्धकांची आणि क्रीडाप्रेमींची अत्यंत निराशा झाली आणि सदरचा अत्यंत घृणास्पद प्रकार जो आहे हा तेथील मान्यवर नेते उपस्थित असताना त्यांच्या समोर घडला आणि त्यांच्या समोरच्याने हे धाडस केलं, ही मोठी आश्चर्याची बाब आहे। आणि अशामुळे जळगाव जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धकांना पुढे यायचं जो नैपुण्य दाखवण्याची जी संधी मिळते ती डावलली जाते। तर यावर सर्व सुज्ञ नागरिकांनी विचार करावा आणि शासनाने अशा कृत्यांना पायबंद घालण्यासाठी काहीतरी ठोस कार्यवाही करावी अशी मी मागणी करतो। तुमचे नाव? ॲडव्होकेट हरिहर पाटील।